छत्रपती संभाजीनगरमधल्या विट्स हॉटेलवरचा वाद आता धमकीपर्यंत पोहोचलाय। कुटुंबावर याल तर घराला देखील आग लागायला कमी करणार नाही अशी धमकी शिरसाट यांनी राऊत आणि अंबादास दानवे यांना दिली आहे। पाहुयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेन, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही। छत्रपती संभाजीनगरच्या 5 स्टार विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेमधून अखेर मंत्री शिरसाट यांच्या मुलानं माघार घेतली। शिंदे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमधली शाब्दिक चकमक लायकी आणि एकमेकांची इज्जत काढण्यापर्यंत आली असं नाही, तर मंत्री संजय शिरसाटांनी कुटुंबावर याल तर घराला आग लावायला सुद्धा कमी करणार नाही अशी धमकी दिली। अरे राजकारण करताना समोरामोर करायला पाहिजे, असं कुटुंबावर वार करून माझी इमेज डागाळण्याचा जो काही प्रयत्न करतात, तुमच्या पाच पिढ्या जरी उतरल्या ना तरी ते तुम्हाला शक्य होणार नाही। सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही। एवढा मी चक्रम आहे थोडा मुलां बाळांमध्ये। अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील। सोडून द्या, अरे कोण शिरसाट, सोडून द्या, चला। असे खूप येतात आणि जातात। मुंबईमध्ये 72व्या माळावर आम्ही पण राहत नाही। ग्रामीण भागातले एक तरुण मुंबईमध्ये 72व्या माळावर राहतो, ही बाळासाहेब ठाकरेंचीच कृपा आहे, शिवसेनेची कृपा आहे। विट्स हॉटेलची मूळ किंमत 110 कोटी असताना प्रशासकाला हाताशी घेऊन 67 कोटीला शिरसाटांचा मुलगा सिद्धांतानं बोली लावल्याचा आरोप संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी केला। बोली लावताना 20 लाख रुपये भरण्यात आले, पण आता भ्रष्टाचारावरून आरोप झाल्यानंतर मंत्री शिरसाटांनीच मुलगा आणि त्याचे पार्टनर माघार घेत असल्याचं सांगितलं। आता लिलावामधून बाहेर पडल्यानंतर शिरसाटांनी बोलीवेळी लावलेली 20 लाखांची अनामत रक्कम जप्त होणार आहे। मात्र माघार घेत असतानाच शिरसाटांनी अंबादास दानवे आणि राऊत यांना टेंडर भरण्याचा चॅलेंज दिला आहे। तुम्हाला मी एक आव्हान देतो, 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली, म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला। आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून। आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा, 110चं आहे ना, 100ला भरा, दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेल। माझं पुन्हा एकदा खुला आव्हाने मागा जरी घेत असेल तरी 5 पार्टनर कोण हे सांगावं तुमच्या कंपनीमध्ये। तुमची कंपनी कधी स्थापन झाली, या कंपनीतले 5 पार्टनर कोण, हा माझा त्यांना आव्हान आहे। बाकी माझं त्यांनी घ्यावं न घ्यावं याच्यावर ऑब्जेक्शन नाही, माझं शासकीय जी प्रशासकीय यंत्रणा याच्यावर बेसिक माझं ऑब्जेक्शन आहे। कारण सगळे नियम गुंडाळून कोणाला तरी ते मिळावं याच्यासाठी शासकीय अधिकारी काम करत होते। मी त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई करायला मी सरकारला भाग पडेल। कर्जामुळेच विट्स हॉटेलवर प्रशासक नेमला होता, त्याच प्रशासकाद्वारे लिलाव प्रक्रिया पार पडली। मात्र ज्या सिद्धांत शिरसाट याच्या खिशात 1 रुपया सुद्धा नाही, त्याला बँक 67 कोटी रुपयांचं कर्ज देते कसं, असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला। तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही। संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही, पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात। इथं जिथं बसलोय ना, 5 कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची, इथं येऊन सहाय्य केला। हे याला इज्जत कमवावी लागते, दलालांची इज्जत नसते, म्हणून तुम्हाला ते कळणार नाही। धुळ्यात भास्कर वाघचं पण असंच प्रकरण होतं, हर्षद मेहताचं पण असंच प्रकरण आहे बँकांचं, तुमच्या माहितीसह सांगतो। अशा बँकात येत असेल तर कोण बँका येतात त्यालाही पाहू ना आपण। ज्याच्या खिशात 1 रुपया नाही त्याला तुम्ही 65 कोटीचं कर्ज देणार आहे का? इथं मला काल एका मुलीचा फोन आला नागपूरहून, ती म्हणे मला IAS मी त्याच्यासाठी तयारी करते, मला लाख रुपयाचं कर्ज बँक मंजूर करायला 2 वर्ष झाले। शेतकऱ्याला काय नाही देत, लाख रुपयाचं कर्ज द्यायला शेतकऱ्याला 10 चक्रा कामाला लगे यांनी टेंडर टाकला, लगे त्याच्या घरी बँका येऊ लागल्या। शेतकऱ्याला लाख रुपयाचं कर्ज का नाही देत ती बँक, हरामखोर कोणतीची असेल ती बँक। मुद्दा हाच आहे ना की तुम्ही तुमच्या पॉवरचा सरकारचा वापर याच्या कामासाठी करताय। मुंबईतल्या 72व्या मजल्यावरील आलिशान घरावरून मंत्री शिरसाट यांना नेहमीच घेरलं जातं। आता 67 कोटींच्या हॉटेलची बोली शिरसाटांच्या मुलानं जरी लावली असली तरी पैशांवरून बोट मंत्री शिरसाट यांच्याकडेच दाखवलं जात होतं। अखेर माघार घेण्याची वेळ शिरसाट यांच्यावर आली।
विनायक डावरुंगसह दत्ता कनवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.